नमस्कार, लाईव्ह ट्रेंड्स न्यूजमध्ये आपले स्वागत। आज जळगाव शहरातील बीबानगर परिसरात मोठे नाट्य घडले। यात स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला। जाणून घ्या हा प्रकार नेमका काय आहे ते। खरे सौंदर्य म्हणजे विश्वास, आणि विश्वास म्हणजे भंगाळे गोल्ड। जळगाव शहरातील बीबानगर क्रमांक 3 मधील ओपन प्लेसवर उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराला पाडण्यासाठी येथे महापालिका प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि पथक पाठविण्यात आले। याला स्थानिक महिलांनी विरोध करत थेट जेसीबीच्या समोर ठिय्या मांडला। त्यांची कशी तरी समजूत काढल्यानंतर या जेसीबीच्या मदतीने खुल्या भूखंडावरील मारुतीच्या मंदिराला तोडण्यास प्रारंभ करताच याला देखील विरोध करण्यात आला। ही खुली जागा परिसरातील नागरिकांच्या हक्काची असून आपण येथे महापालिकेचा सांडपाणी प्रकल्प होऊ देणार नाही, तसेच येथील मंदिराच्या स्थलांतराला आपला विरोध असेल अशी ठाम भूमिका या भागातील नागरिकांनी घेतली आहे। हे आहे बीबानगर 3 आणि त्या बीबानगर 3 मध्ये आम्हाला बिल्डरने ओपन प्लेस ही जागा लिहून दिलेली आहे आणि त्या लिहून दिलेल्या जागेवर ओपन प्लेस जागेवर यांनी सांडपाण्याचा प्लॅन नगरपालिकेने या सौर ऊर्जासाठी भाडेतत्त्वाने दिलेलं आहे। तर ते आम्हाला इथं नको आहे। भलेच नगरपालिकेने आम्हाला अंगणवाडी द्यावी, नगरपालिकेने आम्हाला गार्डन बनवून द्यावं, नगरपालिकेने आम्हाला दुसरं काही असं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आमच्या लग्न यावांसाठी काहीतरी मंडप सभा मंडप बांधून द्यावा, हे आम्ही मान्य करू। परंतु हा प्रोजेक्ट पासून आम्हाला सर्व रहिवासी लोकांना भरपूर आरोग्याला त्रास आहे। आम्हाला एकाला नाही इथं मिनिमम 300 घर आहेत, 300 घरांना एवढा त्रास होणार आहे। तर तो त्रास आम्ही सहन कसा करायचा आणि ही काळजी जर नगरपालिका घेत नसेल तर आम्ही लोकांनी काय करायचं। 6 ते 7 महिन्यांपासून आम्ही महानगरपालिकेमध्ये ये जा आमचं चालू आहे। आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली, सांगितलं आणि लेखी स्वरूपात पण आम्ही दिलं की हा प्रकल्प तुम्ही दुसरीकडे ट्रान्सफर करण्यात यावा। तर प्रकल्पवाले जेव्हा पण आले तेव्हा पण एकच धमकी देता की आम्ही तुम्हाला पोलिसांमार्फत अटक करू, आम्ही तुम्हाला आतमध्ये घुसू देणार नाही। त्यासाठीच आम्ही इथून तिथून पत्तर मारलेले, तुम्ही आतमध्ये या, मग आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अटक करू, बाई माणूस बघणार नाही, अशा सुद्धा ते धमक्या देत आहे आम्हाला। आणि हा प्रकल्प इथेच होईल, ह्या जागेवर होईल आणि याच्यासाठी आम्ही कोट्यावधींचे पैसे दूरपर्यंत खर्च केले, वरून ते खालपर्यंत, असे सुद्धा त्यांनी आम्हाला धमक्या दिलेल्या आहे। आणि तुम्ही किती प्रयत्न केला, किती तुम्ही सोशल मीडियावर जा, पोलिसांपर्यंत जा किंवा राजकीय पुढाकाऱ्यांकडे जा, तुमचं काहीच होणार नाही, तुमचं फेलच होईल, आमचा प्रकल्प ह्याच जागेवर येईल, असं त्यांनी आम्हाला धमकी देत राहिले वेळोवेळी येऊन।